ही एक छोटीशी राईड आहे आमची नवी मुंबई नेरूळ टू अलिबाग. ॲक्च्युली एक फॅमिली पिकनिक आहे आमची. खरं बघायला गेलं तर माझी फॅमिली पूर्ण आता सकाळीच अलिबागला गेलेली आहे आणि आता आम्ही निघत आहोत, मी आणि आयुष. आता आपण निघालेलो आहोत. आता साधारण आपल्या घड्याळामध्ये 9:52 झालेले आहेत. बघूया आता ही किती तासाची जर्नी होते. साधारण मला वाटतं 1.5-2 तासामध्ये आपण पोहोचलो पाहिजे, पण ट्रॅफिकवरती पण डिपेंड आहे की किती ट्रॅफिक आहे काय ते. आता आम्ही बेलापूरला पोहोचलेलो आहे. म्हणजे बिलकुल शूटिंग केलेली आहे, थोडा पण शूट घेतला नाही आम्ही, कारण की प्रॉब्लेम असा होता एवढी ट्रॅफिक होती, भयंकर ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे आम्ही जराही शूट केला नाही. फार्म हाऊसवरती आम्ही पोहोचलेलो आहे. या ठिकाणी थोडंसं जेवण घेतो आम्ही. पूर्ण फॅमिली आमची इथे बसलेली आहे, पूर्ण एन्जॉय करते. चला आता झोप पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो कसा कसा आहे. त्या ठिकाणी बघा सगळी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. या इथे एक विहीर आहे. विहीर आहे त्याच्यामुळे पाणी बघा तिथे. पूर्ण फार्म हाऊसची देखभाल आपले हे करतात. पाहू तुम्हाला दाखवतो. ही सगळी कलम आहे, आंब्याचे कलम आहे आणि या ठिकाणी कुठल्याही रासायनिक पद्धतीचं खत टाकलं जात नाही. सगळं जे शेणखत आहे, गांडूळ खत आहे, त्या सगळ्या खताचा वापर करूनच या ठिकाणी आंब्याची बाग केली जाते. या ठिकाणी नारळाची झाडं, इकडे भाजी लावलेली आहे. बघू शकतो इकडे टोमॅटो वगैरे आलेले आहेत, कच्चे आहेत पण वेगवेगळ्या प्रकारची ते लावलेली आहे भाजी. गोंड्याची फुलं आहेत, बऱ्याच प्रकारचे आहे. नारळाची पण झाड आहेत. मिहो मस्तपैकी मजा घेतो आमचा. मिहो चल ये, काम काम काम, चल ये मिहो. पळून गेला तो. छोटे छोटे असे वाफे तयार केले भाजीचे. हे बघा वांगी आहेत. छान प्रकारे तिथे शेती होत आहे. आंब्याची कलमं बघ. दोडका आहे. दोडका आहे हा, दोडका. या ठिकाणी कारले पण आहे. अशा प्रकारची वेल केलेली आहे त्या ठिकाणी. छोटे छोटे आहेत सगळे कारले वगैरे. हे आळफळ आहे, भाऊ घेऊन आले होता, कापून खायचं आहे. बघूया आपण याची टेस्ट पण कशी लागते. छान प्रकारे बघा ताजी आहे. या ठिकाणी सगळेजण जेवायला बसलेले आहेत. बाहेरच्या वातावरणात जेवण्याची मजा घेतोय मी. छानपैकी जेवायची मजा घेतोय. बघा आता भाऊ आपल्याला शाळी सोलून देतात मस्तपैकी. हा एक नंबर. ठिकाणी बघा या बादलीमध्ये ना संपूर्ण सुपारी आहेत. आता मावशी आमची सुपारी सोलते.
इथं काही सुपारी आहे, सुपाऱ्या सोलून सगळ्या इकडे ठेवलेले. मी काकांनी सगळी भाजी काढून ठेवलेली या ठिकाणी. ती आपण मगाशी संपूर्ण फार्म हाऊसवरती बघितली. जेवढी तयार झालेली आहे ती त्यांनी काढून रेडी करून ठेवलेली घेऊन जाण्यासाठी. आता आपण वर्सोली बीचला जात आहोत, कारण की अलिबाग बीचवर त्यास रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. आणि तिथून काकाकडून आपल्याला माहिती पडलं की तिथे काय काय काम चाललंय, त्याच्यामुळे आज आपण तिथे जात नाही, आपण वर्सोली बीचला जाऊ. चल आयुष बस. वर्सोली बीचवरती आपण आलेलो आहे, तर समुद्रात जाण्याची आपण मजा घेऊया. चला आता पुन्हा आपण अलिबाग टू नेरूळ प्रवास करत आहोत.